नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणजेच फळबाग लागवडासाठी शासनाकडून 100% अनुदान देण्यात येत आहे। ही नेमकी 100% अनुदान देणारी फळबागांसाठी नेमकी योजना कोणती आहे, या योजनेसाठी कुठे अर्ज करायचा आहे, या अर्जासाठी आपल्याकडे कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे आणि शासनाकडून कोणत्या फळ पिकांसाठी किती अनुदान दिलं जाणार आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून राज्य पुरस्कृत योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून 100% अनुदान हे फळबाग लागवडीसाठी मिळत आहेत। यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात हा फायदा होत असून मागील 1 वर्षात राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी ही करावी लागत असते। राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात, यामध्ये फळबागांसाठी ही योजना आहे। याचा लाभ महाराष्ट्रातील हजारो शेतकरी यांनी घेतलेला आहे। महाराष्ट्रातील जे काही वातावरण आहे ते फळबागांसाठी अनुकूल आहे, जमिनीची सुपीकता आहे, तसेच महाराष्ट्रातील जो काही पाऊस आहे तोही जरा चांगल्या प्रमाणात हा पडत असतो, काही भाग सोडला तर, पण इतर भागातील जर पाण्याचं व्यवस्थित नियोजन असेल तर त्या भागामध्ये फळबागांचे शेत हे योग्यरित्या आपण वाढवू शकतो आणि त्यातून उत्पन्नही घेऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची 40 ही फळपिकांचं उत्पादन घेतलं जातं। त्यातच डाळिंब बागा असतील, द्राक्ष बागा असतील किंवा इतर अंजीर फळपिकांच्या ज्या बागा असतील त्या कमी अधिक पाऊस जरी झाला तरी त्या तग धरत असतात। राज्यात शासनाच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ हा घेता येतो। संस्थात्मक शेतकरी म्हणजे गट जर असेल तर ते शेतकरी लाभ घेऊ शकत नाही, पण वैयक्तिक शेतकरी स्वतःच्या फळबाग जर लागवड करायची असेल तर त्याकरता याचा लाभ घेऊ शकतो। आता सर्वप्रथम बघूया फळबाग लागवड योजना जी आहे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, या योजनेच्या नेमक्या अटी कोणकोणत्या आहेत। तर सर्वप्रथम जी अट आहे तर शेतकऱ्यांच्या नावे सातबारा असणं आवश्यक आहे। सातबाऱ्यावर लाभार्थी हा संयुक्तिक पाहिजे, त्यासोबतच खातेदार असलेल्या सर्व खातेदारांची त्याला परवानगी आवश्यक आहे। फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र जे असतील ते इतर शेतकरी जर एकाच शेतात किंवा गटात जर जास्त शेतकरी असतील, जास्त जणांच्या नावावर एकच जर सातबारा असेल तर त्यांचं संमतीपत्र तेथे आवश्यक असणार आहे। त्यासोबत लाभार्थ्याकडे जो काही शेतकरी आहे त्याच्याकडे 20 गुंठे ते 6 हेक्टर पर्यंत शेतजमीन असणं आवश्यक आहे। कमीत कमी 20 गुंठे शेतजमीन असणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात। अर्ज नोंदणी ही आधार प्रमाणीकरण करून महाडीबीटी पोर्टलवरती ही करावी लागत असते। शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने होत असते। शासन 100% अनुदानित कामे म्हणजेच खड्डे खोदणे, कलम आणि रोपे लागवड करणे, सेंद्रिय व रासायनिक खते देणे, जे आहे फळबाग उभारणे आणि शेतकऱ्यांनी करावयाची कामे जमीन तयार करणे, एवढ्या सर्व गोष्टींकरता हे अनुदान उपलब्ध आहे। माती, शेणखत, सेंद्रिय खते मिश्रणे, खड्डे भरणे, आंतरमशागत करणे, काटेरी झाडांचे कुंपण करणे, या सर्व गोष्टींसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही आपल्याला अनुदान उपलब्ध करून देत असते। या योजनेत 16 फळांचा समावेश आहे। या योजनेत 16 बहुवार्षिक फळावे ही समावेश करण्यात आलेले। तर कोणती फळबाग आपण लावू शकतो तर त्याची ही माहिती घेऊया। यामध्ये आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबी, मोसंबी, संत्री, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिक्कू आदी फळबागांचा हा समावेश आहे। आता आपण समजून घेऊया शासकीय मापदंडानुसार किती अनुदान हे हेक्टरी आपल्याला मिळत असतं कोणत्या फळबाग
लागवडीच्या पद्धतीनुसार. तर सर्वप्रथम आंबा जर कलमी 10 बाय 10 मीटर असेल तर याकरता हेक्टरी 71,997 रुपये एवढं अनुदान मिळतं. तर आंबा कलम 5 बाय 5 मीटर असेल तर 1,40,000 रुपये अनुदान मिळतं. डाळिंब 4.5 बाय 3 मीटर जर फळबाग आपण लावलेली असेल तर 1,26,321 रुपये एवढं अनुदान आपल्याला शासनाकडून देण्यात येतं. तर सीताफळ लागवड जर केली असेल 5 बाय 5 मीटरमध्ये 400 रुपये जर लावले असतील तर त्याकरता 91,251 रुपये एवढं अनुदान शासनाकडून देण्यात येतं. पेरू कलमसाठी 3 बाय 2 मीटरच्या लागवडीसाठी 2,33,829 रुपये एवढं अनुदान हे शासनाकडनं हेक्टरी हे वितरित केलं जात असतं. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना अनुदान रूपी कोट्यवधी रुपये हे वाटप करण्यात आलेलं आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत मागील वर्षभरात शेतकऱ्यांना लाभ मिळालेला असून यातून हजारो हेक्टरवर क्षेत्रावरती फळबाग ही उभारली गेलेली आहे. तर लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत 50,54,33,000 रुपयाचे अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या वातावरणात तब्बल 40 पिके ही घेतली जाऊ शकतात. महाराष्ट्र हा फूड बकेट म्हणून विकसित होत आहे. यातील शेतकरी शाश्वत उत्पन्नाचा भाग म्हणून फळबाग लागवडीकडे हे वळत आहेत. राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून 100% अनुदानावर फळबाग लागवड ही करता येत असते. शासनाकडनं त्या पद्धतीने अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पद्धतीने वितरित केले जात असतं. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेविषयी माहिती घेतलेली आहे. यामध्ये कोणत्या फळ पिकांसाठी आपल्याला अनुदान मिळतं, ते अनुदान किती मिळतं, त्याचा लाभ कसा घ्यायचा आणि अटी शर्ती काय आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.